जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वायगाव येथे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समिती भातकुली येथील शिक्षणाधिकाऱ्याकडे निवेदन सादर करून तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत 89 विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ 2 शिक्षक कार्यरत आहेत। आगामी शैक्षणिक सत्रात गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक सेवानिवृत्त होणार असल्याने इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयाचे अध्यापन पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शाळेसाठी किमान 3 शिक्षकांची आवश्यकता असल्याचे समितीने नमूद केले आहे। यापूर्वीही मुख्य कार्यकारी अधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे 20 ते 25 दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वायगाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत तातडीने आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। 6/7/2026 ला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना अर्ज दिला असता आमच्या इथं अजूनपर्यंत शिक्षक देण्यात आलेला नाही आहे। दिला आहे पण तात्पुरत्यारित्या दिला आहे, तरी आमच्या येथील पाल्यांचं खूप जास्त नुकसान होत आहे। त्यामध्ये आणखी त्यांच्या मागं काम जे लावलं आहे SIRचं, त्याच्यामुळे आमच्या येथील मुलं असे भटकत आहेत, सर्व घरी राहत आहेत आणि बऱ्याचशा मुलांचं नुकसान होत आहे। आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा। पण आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये समजा 90 विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना फक्त 2च शिक्षक आहेत आणि एक शिक्षक समजा रिटायर होणार आहेत। 2 शिक्षकांना इलेक्शनचे काम दिले आहे, त्याच्यामुळे आमच्या मुलांचे खूप नुकसान होत आहे। तरी सुद्धा अभ्यास तुम्हाला द्यायचा काहीच नाही। शाळेमध्ये समजा त्यांचं नुकसान होत आहे आणि आम्हाला शिक्षक आणखी 3 शिक्षक पाहिजे। शाळेमध्ये 5 ते 7 पर्यंत 5 शिक्षक तरी हवेत आम्हाला, हेच मागणी आहे। त्याच्यामध्ये 3 आणखी पाहिजे आम्हाला।